दीदी, परवा जो मुलगा तुला लग्नासाठी येऊन बघून गेलाय त्यांनी साखरपुड्याची तयारी करायला सांगितलंय. मी बाबांना निरोप देतो. वहिनी, परवा जे स्थळ आलतं ना मला बघायला, त्याचा जरा बायोडाटा द्या की. हा देते. हे घ्या. हॅलो. हॅलो. हा, परवा जे तुम्ही स्थळ बघायला आलता ना, मी तीच मुलगी बोलते. हा बोला ना. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा की. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. माझं दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. ठीक आहे. दादा, मला तुला काहीतरी बोलायचंय. तू बोलायची काय गरज नाही दीदी, मी सगळं ऐकलंय. पण दादा, आई बाबा तयार होतील का जो मुलगा मला आवडतो त्याच्याशी लग्न करून द्यायला? मुलगा होतकरू, कष्टाळू आणि निर्व्यसनी असेल तर आई बाबा नक्की तयार होतील. पण त्याआधी मला काहीतरी सांगायचं. माझ्या ताईंनो, आत्ताच जसं माझ्या बहिणीने तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या, तसंच तुम्ही पण तुमच्या आई वडील भाऊ बहिणींना सगळ्या गोष्टी शेअर करा. म्हणजे परवा जो लोहगडावर केतन अग्रवाल सोबत जो प्रकार घडला तो घडू नये इतकीच आमची इच्छा. धन्यवाद.